काश्मीर येथील पहलगाम येथे जो पर्यटकावरती भ्याड हल्ला करण्यात आलेला आहे त्या हल्ल्याचा समस्त मुस्लिम समाज समितीतर्फे आम्ही निषेध करतो। त्याचप्रमाणे या हल्ल्यामागे विदेशी लोकांचा हात म्हणजे पाकिस्तानचा हात असल्याचा बातम्या येत आहेत। त्या अनुषंगाने अगर जर पाकिस्तानचा हात असेल तर आम्ही समस्त मुस्लिम समाज समितीतर्फे भारत सरकारला मागणी केलेली आहे की इथून पुढे पाकिस्तानला कुठली दयामाया न दाखवता त्यांच्या विरोधात अंतिम क्षणाचा असं निर्णय घेऊन करावं। त्यासाठी संपूर्ण भारतामधून 20 लाख मुस्लिम तरुणांची मिलिटरीमध्ये भरती करून घ्यावी आणि त्या 20 लाख मुस्लिम भरती केलेल्या जवानांना घेऊन पाकिस्तानबरोबर पुकारवा आणि त्यासाठी मुस्लिम बटालियन सर्वात पहिला फरला युद्धामध्ये पाठवण्यात यावी अशी मागणी आपण आज भारत सरकारला समस्त मुस्लिम समितीतर्फे केलेली आहे। पाकिस्तानला स्वतःच्या मरणानं स्वतः मरत असताना अशा कुरगड्यात पाकिस्तान करत असेल तर पाकिस्तानवरती यावेळेला कुठली दयामाया दाखवण्यात येऊ नये आणि हा कायमचा विषय संपवण्यात यावा। पाकिस्तानचं नाव निशाण या जगाच्या नकाशावरून संपवण्यात यावं। काश्मीरमध्ये पहलगाममध्ये जे निष्पाप पर्यटक बळी गेले त्यांच्या टोळीवर लोणी खाण्याचा प्रकार आज पुन्हा केला जात आहे। पुन्हा वेगवेगळ्या अफवा पसरल्या जात आहेत की त्यांना मारताना जात विचारून मागितली, धर्म विचारून मागितला। हे अफवा पसरून पुन्हा त्यातूनही राजकारण करून जातीवाद पसरण्याचा जो प्रयत्न केला जातो तो निंदनीय आहे। वास्तविकता अतिरेक्याने कुणाचाही न विचार करता लपून छपून गोळीबार केला असताना त्याचे कपडे काढले, त्याला धर्म विचारला, त्याला कलमा पडायला लावला, अशा वेगवेगळ्या आशयाचे पोस्ट पाठवून पुन्हा वातावरण गुडू बनवण्याचा जो प्रयत्न होत आहे आणि अशा ज्या चुकीच्या पोस्ट टाकून जे लोक अफवा पसरतात त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी समस्त मुस्लिम समाज समितीतर्फे मागणी करतात।